हॅलो एव्हरीवन. सगळ्यांच्याच घरी गणपती बसलेले आहेत आणि सगळ्यांच्या घरी आनंदमय वातावरण आहे. आम्हीही आमच्या घरी गणपती बसवला शाडू मातीचा. दरवर्षी आम्ही जो बसवतो आणि बघू शकता आम्ही डेकोरेशन कोणत्या प्रकारे केलेलं आहे. गणपतीची मूर्ती तर मस्ट असते आपल्या देवाच्या देव्हाऱ्यामध्ये. आणि निहानचे पप्पा गणपती घ्यायला गेले होते. त्यांनी गणपती आणला आणि तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आम्ही आमचं डेकोरेशन एका टेबलवर थोडंसं साजूक नाजूक बनवलं आहे. इथे निहानचे पप्पा निहांत आणि त्याच्या बहिणी यांनी गणपती आणला होता, जो आम्ही आदल्या दिवशी आणून ठेवला होता आणि फक्त दुसऱ्या दिवशी बसवायच्या वेळेस आम्ही फक्त बाहेरून गणपतीची आरती वगैरे करून त्यांना बसवला इथे. आणि मोदक केलेले होते, जे गणपतीचं फेवरेट असं नैवेद्य आहे तो केला होता. आणि इतका सुंदर गणपती ह्यावेळेस आणला निहानच्या पप्पांनी. ते सुंदर डोळे आणि इतकं छान असं प्रसन्न असं वातावरण होतं घरामध्ये. जेव्हा गणपतीची मूर्ती आम्ही घरामध्ये बसवली तेव्हा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मूर्ती आहे ती. डोळे तर बघतच राहावे असे डोळे आहेत त्या मूर्तीचे. ती ह्यावेळेस खरंच सुंदर असं निहानच्या पप्पांनी मूर्ती आणलेली. आणि देव हा कसाही असला तरी तो देव आहे, तर आपण त्याची पूजा करावी मनोभावे. इथे निहानच्या पप्पांनी फर्स्ट डेला आरती केली होती. नंतर आम्ही कंटिन्यू 5 डेजपर्यंत गणपती बसवला आणि मग तशा प्रकारे आम्ही गणपतीची आरती वगैरे नैवेद्य वगैरे दाखवतच होतो 5 दिवसापर्यंत. आणि त्याच्यानंतर मग रोज दुर्वा, गणपतीची माळ वगैरे ते तर मस्ट असतं तेव्हासाठी. आणि नंतर मग उठवायच्या 5व्या दिवशी निहानच्या पप्पांनी आम्ही घरीच विसर्जन करतो. मग पूर्ण घरातून गणपती फिरवून आणि मग एखाद्या पाण्याच्या कंटेनरमध्ये वगैरे आम्ही असं विसर्जन करतो घरच्या घरी. शाडू मातीचा असल्यामुळे तो इमिजिएटली विरघळतो त्याच्यामुळे. आणि ते पाणी पण आपण इझिली आपण झाडांना देऊ शकतो. तर ते आहे. इकडे शेवटच्या दिवशी निहानचे पप्पा आरती करत होते देवाची. त्यांनी नारळ पण फोडलं देवाला. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती इथे दिसते. पूर्ण असं वाटतच नव्हतं की विसर्जन करावं, पण ते मस्ट असतं. 5 दिवसाचा गणपती असतो म्हणून. आणि जे आम्ही सत्यनारायणाची पूजा पण ह्यावेळेस केलेली होती, नवस होता म्हणून. आणि तीही सुंदर प्रकारे आमची पूजा झाली. आणि इथे निहानच्या पप्पांनी आरती केली, आई पप्पांनी दोघांनी. आणि निहान बघा किती खुश आहे. त्याला खूप आवडतं असं किंवा असं आरती करायला, ताट हातात घ्यायला वगैरे. देवांसोबत नेहमीच त्याचं एक कनेक्शन बॉन्ड असतो, जो ते नेहमी एन्जॉय करत असतो. आणि इथेही तसंच दिसतंय ते आपल्याला. आणि त्याच्यानंतर त्यांनी नारळ फोडलं, देवाला नैवेद्य दाखवला. त्या विसर्जनाच्या दिवशीही आम्ही त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवला. आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला विसर्जन केलं. थँक्यू सो मच. तुमची पण स्टोरी शेअर